हम सब अपनी लड़ाई लड़ रहे हैं। इस दुनिया ने आपके हाथ में पिस्तौल दिए और मेरे हाथ में कुल्हाड़ी। मैं झुकेगा नहीं। ओके तर गाइस, जसं की तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला, हा व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे। जर तुम्हाला पण अशाच प्रकारे न्यू ट्रेंडिंग ॲटिट्यूड बॉल टेस्ट करायचा असेल तर तुम्हाला जास्त काही करावं नाही लागणार, फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत। तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। जे काही व्हिडिओ एडिटिंगमध्ये मी मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व काही मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काय नाही, सिंपली जायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं आहे। पण तिथनं डाउनलोड करण्यास काहींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। जे काही व्हिडिओ एडिटिंगमध्ये मी मटेरियल यूज करत असतो ते सर्व काही मटेरियल तर टेलिग्रामवरती मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्हाला टेलिग्रामची आयडी स्क्रीनवरती दिसत आहे। डिस्क्रिप्शनमधून जॉईन व्हायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर टेलिग्रामवरती राहुल पटेल सर्च केलं तर आपलं चॅनल येऊन जाईल, जॉईन करून घ्या। आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असेल, पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। अजून पण तुम्हाला इंस्टाला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइमच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा, कारण की मी तुमच्यासाठी आपल्या चॅनलवरती असेच एडिटिंगचे आणि व्हायरल रीलचे ट्युटोरियल घेऊन येत असतो, तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। ओके तर गाइस, आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्या नंतर इथं क्रिएट न्यूचं ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर जो 2 नंबरचा रिसिव्ह आहे 9.16चा रिसिव्ह तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि वरती तुम्हाला कोपऱ्यामध्ये बघू शकता नेक्स्टचं ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं बघू शकता मी एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे, ते एक बॅकग्राऊंड PNG आपल्याला ॲड करायची। बघू शकता हे एक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं, नीचे जी लेंथ इथपर्यंत घेऊन टाकायची, ठीक आहे, 10-12 सेकंदापर्यंत घ्यायची। त्यानंतर आपण त्याला परफेक्टपणे कट करूया। इथं बघू शकता लेअरचा ऑप्शन जे असेल, या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर मी इथं तुम्हाला एक डायलॉग व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ सिम्पली तुम्हाला ॲड करायचा आहे। बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे, टेक्स्ट व्हिडिओ आहे। सिम्पली तुम्हाला याला कैची साईडच्या ऑप्शन जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि जिथपर्यंत हा व्हिडिओ आहे तिथपर्यंतच आपल्याला जी वरली जो बॅकग्राऊंड आहे ते इथपर्यंतच ठेवायचं आहे। आणि तर तुम्हाला कैचीचं ऑप्शन जे असेल, या कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याचा समोर पार्ट कट करायचा, ठीक आहे। एवढं केल्याच्या नंतर यावरती जो ऑडिओ आहे आपल्याला तो ऑडिओ सिम्पली त्या ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला ऑफ करून टाकायचा, ठीक आहे। एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला मी परत लेअरमध्ये जायचं आहे। तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे, ठीक आहे। लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर हा व्हिडिओ तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला एक म्हणजे हे ऑडिओ आहे, ठीक आहे। आपल्याला यामधला ऑडिओ अट्रॅक्ट करून घ्यायचा आहे, ठीक आहे। तर सिम्पली तुम्हाला इथं अट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं, इथं आपला ऑडिओ ॲड होऊन जाईल आणि याला तुम्हाला डिलीट करून टाकायचं, ठीक आहे। ऑडिओ ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता एक सेटिंगचा ऑप्शन जे असेल, सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून एडिटिंगमध्ये यायचे आणि सर्वात पहिले तुम्हाला इथं बघू शकता 5 पॉईंट हे म्हणजे 6 पॉईंट करून टाकायचे, ठीक आहे। 0.5च्या थोडंसं पुढं घ्यायचं एक आणि खाली फिल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं। सिलेक्ट केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे आणि आता तुम्हाला इथं मीडियाचं ऑप्शन जे असेल, या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे फोटो असेल ते फोटो तुम्हाला सिम्पली ॲड करायचे आणि स्टार्टिंगला तुम्हाला फक्त आता 17 फोटो ॲड करून घ्यायचे। मोजून 17 फोटो ॲड करून घ्या। तर मी सिम्पली फोटो ॲड करून घेतो। तर मी 17 फोटो इथं ॲड केलेले आहे, बघू शकता अशा प्रकारे 17 फोटो ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला परत करायचं काय, इथे परत तुम्हाला सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला 17 फोटो ॲड करायचे, ठीक आहे। त्यानंतर परत तुम्हाला इथे बघू शकता सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, एडिटिंगमध्ये यायचं आहे आणि फोटो क्लिप्स आहे पूर्ण तुम्हाला 0 करून टाकायची, लास्टपर्यंत करायचे। परत बॅक यायचं आहे आणि आता 17 फोटो आपण ॲड केलेले आहे। त्यानंतर परत तुम्हाला मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि परत तुम्हाला 10 फोटो ॲड करायचे। तर सिम्पल मी परत 10 फोटो ॲड करून घेतो, तुम्ही पण 10 फोटो ॲड करून घ्या। जास्त फोटो नाही करायचे, फक्त आणि फक्त 10 फोटो, ठीक आहे। तर परत मी 10 फोटो ॲड केलेले आहे। त्यानंतर तुम्हाला करायचं काय, परत आता एकदा तुम्हाला लास्ट सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, एडिटिंगमध्ये यायचं आणि पहिल्यांदा जी 0.5च्या पुढे एक लेंथ म्हणजे 0.6 पर्यंत घेऊन टाकायची आहे आणि परत तुम्हाला आता बॅक यायचं आणि जेवपर्यंत आपला ऑडिओ आहे तिथपर्यंत तुम्हाला लास्टपर्यंत फोटो आता ॲड करून घ्यायचे। तर सिम्पली मी परत मीडियाच्या ऑप्शनवरती जातो आणि लास्टपर्यंत फोटो ॲड करून घेतो। ओके तर गाइस, मी लास्टपर्यंत फोटो ॲड केलेले आहे। त्यानंतर तुम्हाला करायचं काय, इथं सिम्पली पहिल्या फोटोपाशी यायचं आहे। पहिल्या फोटोपाशी आल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं बघू शकता एक ऑप्शन दिसत असेल क्लिक ग्राफिक्स, या क्लिक ग्राफच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर एक इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा, बघू शकता कॅम मोशन, हा इफेक्ट तुम्हाला
डाउनलोड करायचा. ठीक आहे, डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं बघू शकता एक ऑप्शन तिथे असेल, यावरती क्लिक करायचं आणि हा इफेक्ट शोधून तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. ठीक आहे, आणि यामध्ये तुम्हाला इथं बघू शकता 3 नंबरचा इफेक्ट सिम्पली ॲड करायचा आहे. ओके, परत तुम्हाला त्या क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं, सेकंड नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे आणि या इफेक्टमध्ये 4 नंबरचे इफेक्ट ॲड करायचा. ठीक आहे, तर तुम्हाला सिम्पली 17 जे फोटो आहे त्या फोटोपर्यंत तुम्हाला यामधला 3 आणि 4 नंबरचे इफेक्ट ॲड करायचे. जसं की मी ॲड करतोय बघू शकता, 3 नंबरचं झाल्याच्या नंतर परत तुम्हाला 4 नंबरचं ॲड करायचं. जेवढे तुमचे म्हणजे 17 जे फोटो आहे 17 फोटोपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून टाकायचं आहे. ठीक आहे, तर मी फास्टमध्ये ॲड करून घेतो. आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच एडिटिंगचे ट्युटोरियल बघायला मिळतील, ते पण आपल्या मराठी भाषेत आणि एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला शिकायला मिळतील. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. कोणती स्टेप कळली नाही, काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट करा. जो पण काही तुमचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा जो पण काही प्रॉब्लेम असेल. पर्सनली तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही इंस्टावरती आपल्याला मेसेज करू शकता. मी इंस्टाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि अजून तुम्ही मला इंस्टाला फॉलो नसेल केलं तर नक्की इंस्टाला फॉलो करा. आणि इंस्टाला तुमचे काही क्वेश्चन असतील, माझ्याशी पण तुम्हाला बोलायचं असेल तर इंस्टावरती मेसेज करू शकता. इंस्टाला मी प्रत्येकाला रिप्लाय देतो, तर नक्कीच इंस्टाला फॉलो करून मेसेज करू शकता. तर मी आता फास्टमध्ये ॲड करून घेतो सर्व फोटोवरती क्लिक ग्राफिक्स. तर 17 फोटोवरती क्लिक ग्राफिक्स आपण ॲड केलेले. त्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला जे 0 सेकंद आपण ॲड केलेले फोटो होते 10 फोटो, त्या फोटोपाशी यायचं आहे. आणि इथं बघू शकता या फोटोवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर परत तुम्हाला इथे क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं. क्लिक ग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक ॲनिमेशन डाउनलोड करून घ्यायचं. बघू शकता ओरल ॲनिमेशन 4. ठीक आहे, बघू शकता हा इफेक्ट तुम्हाला गेट मोरवरती जाऊनच मिळून जाईल. तिथं तुम्हाला सिम्पली ॲड करायचं आहे आणि यामधलं तुम्हाला 8 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा. ठीक आहे, या 10 फोटो आहे, या 10 फोटोवरती पण तुम्हाला इन ॲनिमेशनमधलाच 10 नंबरचं 8 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा. जेवढे पण 10 फोटो आहे या 10 फोटोवरती तुम्हाला हाच इफेक्ट ॲड करायचा. तर मी फास्टपणे ॲड करून घेतो आता. तर बघू शकता 10 फोटोवरती मी क्लिक ग्राफिक्समधला इन ॲनिमेशनमधला 8 नंबरचा इफेक्ट ॲड केलेला आहे. आता त्यानंतर इथं बघू शकता तू लास्ट जे फोटो राहिलेले या फोटोवरती परत तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि परत आपल्याला ओरल ॲनिमेशन 4मध्ये तुम्हाला 1 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा. आता जेवढे पण फोटो आहे लास्टपर्यंत तुम्हाला ओरल ॲनिमेशन 4मधला तुम्हाला 1 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. जेवढे पण फोटो आहे त्या सर्व फोटोवरती. तर सिम्पली मी आता सर्व फोटोवरती हा इफेक्ट ॲड करून घेतो. आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम झाला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला असेच एडिटिंगचे ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. तर ओरल ॲनिमेशन 4मधला तुम्हाला 1 नंबरचे इफेक्ट सर्व फोटोवरती आता लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचं. तर मी ॲड करून घेतो. ओके, तर सगळ्या फोटोवरती क्लिक ग्राफिक्स आपली आता ॲड झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता जिथं आपला पहिला फोटो निघतो इथे येते सिम्पली लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथे एक तुम्हाला टेम्पलेट दिलेलं आहे. ते टेम्पलेट तुम्हाला सिम्पली ॲड करायचं आहे. काहीची सेटच्या ऑप्शन देऊन तुम्हाला फुल स्क्रीन करून टाकायचं आहे. बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर तुम्हाला खाली ब्लेंडिंग दिसत असेल, बघू शकता ब्लेंडिंगमध्ये यायचं आणि याला तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर इथे बघू शकता थोडंसं इकडे आपल्याला याला पुढं स्क्रॉल करायचं आहे थोडंसं नॉर्मली. ठीक आहे, थोडंसं झूम करून घेऊया, परफेक्टपणे मॅच झालं पाहिजे. ठीक आहे, तर इथं आपण एकदम परफेक्टपणे याला घेऊन टाकूया इथपर्यंत. ठीक आहे, ओके, तर परफेक्टपणे झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला करायचं काय, व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, एक नंबर लिहायचं आहे. परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक बॉर्डर PNG दिलेली, ती बॉर्डर PNG ॲड करायची. कैची सेटच्या ऑप्शन देऊन तुम्हाला फुल स्क्रीन करायची. थोडंसं झूम करून घेऊया. झूम केल्याच्या नंतर याला 1 नंबरपर्यंत स्क्रॉल करायचं आणि लास्टपर्यंत इन पोर्शनपर्यंत याला घेऊन जायचं. ठीक आहे, बॉर्डर PNGला एवढं केल्याच्या नंतर इथे बघू शकता लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे. त्यानंतर करायचं काय, इथे बघू शकता आता तुमचा व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेला आहे. तुम्हाला जास्त काही करायचं नाही. आणि इथं तुम्हाला मी थोडासा प्ले करून दाखवतो वाटत असलंच तर आपला व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. मेरे हाथ में कुल्हाड़ी, मैं झुकेगा नहीं. तर एकदम कडकपणे बनवून रेडी झालेला आहे आणि एक्सपोर्ट केल्याच्या नंतर एकदम खतरा व्हिडिओ दिसतो. तर सिम्पली तुम्हाला इथं एक्सपोर्ट करायचं आहे. शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला जापान साईजमध्ये याला एक्सपोर्ट करायचं असेल इथं सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही याला सेव्ह करून घेऊ शकता. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइमच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच एडिटिंगचे ट्युटोरियल बघायला मिळतील. तर चला भेटूया नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बस हो गया आज का, बस और नहीं झेल सकता हूं मैं. एक लिमिट होती है इंसान की, एक पॉइंट होता है यार. मैं लाल पड़ जाऊंगा यार, मैं लाल पड़ जाऊंगा. अगर तुम लोगों को वीडियो पसंद आई तो यार लाइक मारो. एम रख ही नहीं रहा हूं मैं. अगर तुम्हें अच्छी लगी तो मार देना लाइक, मतलब मार ही देना यार, दिल को थोड़ा सुकून मिलता है. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उसे झोपड़े में लेके जाओ या फिर उसे अपना फोकट में, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं यार, बाय.